नमस्कार. आज आपण एका नवीन गोष्टीबद्दल बोलणार आहोत, हबटॉक्स. हां हां. हे hub4machines.com कडून आलेलं एक नवं माहिती माध्यम आहे, असं कळतंय. म्हणजे औद्योगिक मशिनरीच्या जगातलं AI सहाय्यित माहिती देणारं माध्यम. इंटरेस्टिंग आहे. AI सहाय्यित माहिती. हो. पण आधी हे hub4machines.com काय आहे ते बघूया थोडं. बरोबर. तर मिळालेल्या माहितीनुसार हे औद्योगिक मशिनरी आणि त्याचे सुटे भाग म्हणजे स्पेअर पार्ट्स वगैरे हां हां. यांच्या खरेदी विक्रीसाठीचं एक जागतिक B2B आणि B2C मार्केटप्लेस आहे. ओके. म्हणजे नवीन आणि जुन्या दोन्ही प्रकारच्या मशिनरी मिळतील इथे. अगदी. नवीन पण आणि वापरलेल्या म्हणजे सेकंड हँड मशिनरी सुद्धा. आणि याची गरज होती असं वाटतं मग. म्हणजे बघा ना, उत्पादक, विक्रेते आणि ज्यांना मशिनरी हवी आहे असे उद्योग. त्या सगळ्यांना एकाच ठिकाणी आणणं. बरोबर, एकाच प्लॅटफॉर्मवर. आणि इथे एक चांगली गोष्ट म्हणजे व्हेरीफाईड विक्रेतेच लिस्टिंग करू शकतात असं दिसतंय. हो, पडताळणी केलेले विक्रेते. त्यामुळे विश्वासार्हता येते व्यवहारात. नक्कीच. आणि हे महत्वाचं आहे, कारण हे फक्त भारतापुरतं नाहीये, नाही का? नाही. याची पोहोच तर जागतिक आहे. म्हणजे भारत, युरोप, मध्य पूर्व. अनेक देशांमधले खरेदीदार आणि विक्रेते इथे जोडले जातात. हो, लहान उद्योगांसाठी ही खूप मोठी संधी असू शकते खरं तर. अगदी. आणि जागतिक व्यवहारांबरोबरच अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे फायनान्सिंगचा. हो, तो पण आहे. म्हणजे समजा एखाद्या व्यवसायाला उपकरणं घ्यायची आहेत, पण एकदम मोठी रक्कम उभी करणं शक्य नसतं नेहमी. बरोबर. तर इथे भागीदार बँका आणि NBFCs कडून कर्ज मिळवायची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या. हं, त्यामुळे कंपन्यांना गरजेची मशिनरी घेणं सोपं जाऊ शकतं. हे खूपच प्रॅक्टिकल फीचर आहे. आणि या सगळ्यामागे जी टीम आहे त्यांच्याबद्दल पण माहिती आहे. त्यांना औद्योगिक ऑटोमेशन, प्रोजेक्ट एक्झिक्युशन आणि ग्लोबल ट्रेड यात जवळपास 22 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. हो, एवढा अनुभव नक्कीच या प्लॅटफॉर्मला एक भक्कम आधार देतो. निश्चितच. आणि याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या मोठ्या संस्थेचं इन्क्युबेशन पण मिळालंय. हो ना? म्हणजे सुरुवातीच्या काळात जी मदत लागते, मार्गदर्शन लागतं. ते सगळं मिळालंय. हे खूप महत्वाचं आहे कोणत्याही स्टार्टअपसाठी. आणि त्यांची टॅगलाईन पण इंटरेस्टिंग आहे. इंडस्ट्रियल टॉक AI डिलिव्हर्ड. म्हणजे फक्त माहिती नाही, तर ती AIच्या मदतीने कशी दिली जाणार यावर भर आहे. बरोबर. भविष्यात कदाचित माहिती मिळवण्याची पद्धतच बदलेल यामुळे. शक्यता आहे AIमुळे जास्त पर्सनलाइज्ड आणि वेळेवर माहिती मिळू शकेल. आणि ही माहिती नेमकी कशी असेल याचा अंदाज त्यांच्या हबटॉक्सच्या पुढच्या भागांच्या प्लॅनिंगमधनं येतोय. काय काय कव्हर करणार आहेत ते? माहितीनुसार hub4machines.com कसं वापरायचं, त्याचे फायदे काय आहेत, विक्रेते आणि ग्राहक दोघांसाठी बाजारात येणारी नवीन मशीन्स, स्मार्ट मेंटेनन्स टूल्स, अशा गोष्टी. ओके. म्हणजे अगदी प्रॅक्टिकल विषयांवर बोलणार आहेत. हो, आणि इतकंच नाही तर मशीन लाईफ सायकल इंटेलिजन्स आणि प्रेडिक्टिव्ह डायग्नॉस्टिक्स. बापरे. म्हणजे मशीन बिघडायच्या आधीच कळणार की काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. अगदी तसंच काहीसं. म्हणजे भविष्यातल्या तंत्रज्ञानावर पण चर्चा होईल. या सगळ्यावरून एक विचार येतो मनात की hub4machines.com सारखे प्लॅटफॉर्म आणि हबटॉक्स सारखे AI आधारित माहिती स्रोत हं, हे एकत्र आल्यावर जागतिक स्तरावर इंडस्ट्रियल ॲसेट्स मिळवण्याच्या आणि मॅनेज करण्याच्या पद्धतींमध्ये किती बदल घडवून आणू शकतील? हा खरंच मोठा प्रश्न आहे. म्हणजे हे फक्त खरेदी विक्रीपुरतं राहील की ऑपरेशनल एफिशियन्सी आणि मेंटेनन्समध्ये पण मोठे बदल होतील? बरोबर. याचं उत्तर आपल्याला पुढेच मिळेल. पण सध्या तरी ज्यांना या विषयात रस आहे त्यांच्यासाठी हबटॉक्स लिंक्डइन, YouTube आणि Spotifyवर उपलब्ध असेल असं कळतंय. चांगली गोष्ट आहे. फॉलो करायला हवं.